तर भाई डायरेक्ट शेतात ही ज्वारीच्या दार आहेत आमचे. आणि ज्वारीच्या दाऱ्यावर आल्यानंतर नाही का भाई तुम्ही बघू शकता थंडीची पुरी लाट आलेली आहे. आणि या लाटीमध्ये आम्ही दाराचा आनंद घेतो. आणि आनंद नाही म्हणता येणार, कर्तव्य बजावताना. कारण की आता हे कर्तव्य नाही का. आनंद ही कन्सेप्ट वेगळी, कर्तव्य ही कन्सेप्ट वेगळी. आनंद हा घ्यावा लागतो, कर्तव्य हे करावं लागतं. की पाणी जी की आम्ही आत्ता मग काका मोटर चालू करून आले ते हे या ज्वारी चालले. तुम्ही ज्वारी बघू शकता कसली मोठी झाली आहे नाही का. या उपऱ्यापासून ज्वारीचं पाणी जाते आत. हे शेजारी गहू आहे. ही पूर्ण ज्वारी इकडे माळव लावलेले, वांगे फ्लावर आहे, मेथी आहे, कोथिंबीर आहे, सगळं घरगुती. आणि हे आमचं कांद्याचं राणे जी की कांदा काढून झालाय. कांदा काढले म्हणून काही टेन्शन नाही. काका आमचे काय थिरावलेत. काय करू राहिले तुम्ही? एवढं बॅटरी लागतं काय आपल्याला? आमच्याकडे 3 बॅटरी आहेत. काकाच्या डोक्याला एक आहे, माझ्या हातात एक आहे, आणखीन एक आणली. सर ते होलसेलने 100 किती तरी 140ला काय किती तरी देतात. पण त्याने 10 घेतलं होतं मग. आगे का सफर यही करने वाली. हे आपलं साधन सामग्री, लाकूड, बिस्लरी, माचीस, हे जाळायला घोंगडी आणि गोदाळी. काका आज थंडी नाही बरं का तशी. शनिवारला थंडी होती घातक. लागलं की नाही? बॅटरीची जुगाड चालू आहे, बॅटरी लावा लावी. इधर जब तक नजर जाएंगे उधर तक ज्वारी. ज्वारी पोटरलेली मी माझ्या डोक्याच्या वर जाते ज्वारी नाही का. याच्यात जर माणूस गेला तर दिसत नाही. अशी सगळी ज्वारी इकडं इथपर्यंत. हे इकडचा पण एरिया थोडा ज्वारीचाच आहे, पूर्ण ज्वारीची. ही जी लाईट दिसते ना, हिरो स्पॉट, ती सगळी ज्वारी. ज्वारीचे कंस. आत्ता वाजले 10, जी की 10 वाजता लाईट येते. 10 वाजल्यानंतर आता उद्या सकाळी 6 वाजवायचे. चांदू मामा आमच्यासोबत आहे. चांद हमारे साथ आहे. या चांदच्या सोबतीनं आज पूर्ण नाईट गाजवायची. सकाळी 6 वाजता, सकाळी 6 वाजेपर्यंत आम्हाला ज्वारीचे धारे धरायचे. कारण की 10 ते 6 अशी लाईटिंगचा टायमिंग आहे. शेतकऱ्याला लाईटीचं टायमिंग रात्रीच देतात. MIDC नाही ना, MIDCला असतो दिवसभर. काय हरकत नाही, आम्ही पण उद्योजकच होऊ, शेतकरी बीच उद्योजक होऊ. कारण की शेती हा आमचा व्यवसाय नसून ते आमचं कर्तव्य. आणि कर्तव्य बजवायला आम्ही कधीच माघार घेणार नाहीत किंवा सोडणार नाहीत. ही कन्सेप्ट भारी. व्यवहार, व्यापार, धंदा, बिझनेस या कन्सेप्ट गरजेसाठी करतो. आणि शेती ही आवडीसाठी. असा फरक आहे. मग आवड, ते बोललं ना, सवड असली की आवड होऊन जाते. तशी आवडीसाठी आम्ही कधी बी सवड काढायला कधी पण तयार आहेत. आणि ही आमची आवड आहे, ही शेवटपर्यंत आवड राहीनच, त्यात काही शंका नसावी. चला भेटतच जाऊ. 6 वाजवायचेत, आत्ता तर कुठं 10 वाजले. काका दोन्ही बॅटरी तयार करून सज्ज आहेत. काका पूर्ण पॅक झालीत, पॅन्ट बिंट वर करून
ताऱ्यासाठी सज्ज. देखते आगे क्या क्या होता है.